वेकोलीची मनमानी, बेभरवशाचे जमीन हस्तांतरण, प्रश्न हजारो शेतकऱ्यांचा, त्यांच्या जीविताचा. पैशाचे धोरण नाही, नोकरीची हमी नाही आणि पुनर्वसनाला थारा नाही. म्हणूनच WCL ठरली तुपाशी, तर शेतकरी ठरलाय उपाशी. जे काही WCL देत आहे ते काय करतात, ते भीक देत आहे, अधिकार देत नाही. राज्यघटनेने मला अधिकार दिलाय, हक्क दिलाय. तुम्ही समानतेच्या गोष्टी करता तर मला तीच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. माझ्या शेतीसोबत इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन करत असताना मला तेच प्रोव्हिजन्स द्यायला पाहिजे जे टाटा, बिर्ला किंवा अधिकतर भांडवलदारांना तुम्ही देत आहे. ते देत आहेत का? हे अगर तुम्ही हे देत नसेल तर युवासमोर तुम्ही किती मोठे हे चॉकलेट्स आणि बिस्किट्स फेकत असाल, हे एक फक्त तुकडे फेकण्याचं कारण आहे, अजून काहीच नाही. 4 गाव, 4000 एकर जमीन आणि 1200 शेतकऱ्यांचा प्रश्न आज आवासून उभा असताना वेकोलीला त्याचे काही सोयरसुतक नाही. शेतकरी जगला का आणि मेला का, वेकोलीला त्याच्याशी काही लेणे देणं नाही. ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत शेतकरी शेतमाल पिकवतो आणि गर्भगडीत श्रीमंतापासून फाटक्या माणसापर्यंत अन्न पुरवतो. मात्र हाच जगाचा पोशिंदा स्वतः मात्र उपाशी राहतो. याला काहीच उत्तर नाही का? किंवा या जगाच्या पोशिंद्यास जगविण्यासाठी शासन, प्रशासन वा तुमची आमची जबाबदारी नाही का? असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच पडायला पाहिजे.